सिनेमाबरोबरच अभिनेता गिरीश कुलकर्णी आता आणखीन एका संवेदनशील सिनेमात दिसणार आहे। एका सिनेमात 4 कथांना जोडणाऱ्या या सिनेमामध्ये गिरीशची नेमकी काय भूमिका आहे, कोणता आहे हा सिनेमा, चला जाणून घेऊयात। वाचता विस्ता येते का पत्तर? नाही वाचता नाही येत, पण मला ती दिसत। राजेश खन्ना यांच्या डाकियाप्रमाणे मराठी रसिकांना सुखदुःखाची खबरबात देण्यासाठी तो अवतरलाय। मेरा हात लीजा कांबळे आज शिकते, प्लीज तिला हे पत्र एवढं द्या। पत्र पावसाच्या थेंबासारखं असतं, ते कुठली ना कुठली भावना रुजवतच। लोक वेड्यासारखी वाट पाहतात पत्रांची। इंटरनेट आणि मोबाईल युगात हा पोस्टमन कुठेतरी हरवलाय की आपण त्याला विसरलोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली। कोणी कुणाचं नसतं आजोबा। कष्ट करणाऱ्या म्हाताऱ्या माणसाची श्रद्धा नको मोडायला। मात्र आता गजेंद्र हिरे दिग्दर्शित पोस्टकार्ड सिनेमातून हाच पोस्टमन रसिकांना भेटणार आहे। मानवी भावभावनांचा गुंता पोस्टकार्ड मधून उलगडला जाणार आहे। हे सगळे मित्र आहेत माझे। एकतर स्क्रिप्ट झाल्यानंतर असं वाटलं की ते हा पाहिजे, तर ती लोक म्हणजे तेवढेच सुज्ञ लोक आहेत आपल्याकडे की त्यांना स्क्रिप्ट समजतं आणि त्यातला चांगला भाग काय तो करतो आणि ते करतात काम। त्यामुळे जी काही माझी कास्टिंग तयार झाली त्याच्यानुसार मी त्या लोकांना अप्रोच केलं आणि ते सगळ्यांनी फोन केलं। माझं जे काही फर्स्ट चॉईस होते ते सगळे मला मिळाले। घरोघरी पत्र टाकताना अनेकांच्या सुखदुःखाचा साक्षीदार हा पोस्टमन असतो। त्यात गुंतलेल्या पोस्टमनची हीच व्यक्तिरेखा अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी साकारली आहे। माणसाच्या भावभावनांना उद्युक्त करणारं, म्हणजे एका परीने त्या भावनांचा कल्लोळ उठवणारं असं एक इन्स्ट्रुमेंट आहे पोस्टकार्ड। तर ही गोष्ट एका परीने वेगवेगळ्या 3 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये 3 माणसं आहेत आणि माझं जे कॅरेक्टर आहे तो माणूस या सगळ्यांना या पद्धतीने काही वेगवेगळे निरोप देतो आणि ज्यायोगी त्यांच्या आयुष्यामध्ये आणि पर्यायी माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या पत्नीच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये काही कल्लोळ उठतात आणि या सगळ्याचा मेळ एकत्रितरित्या पाहून प्रेक्षकांना आपल्या त्यांच्या स्वतःच्या जगण्याविषयी काही 4 गोष्टीचं भान येऊ शकेल, एक वेगळा अनुभव त्यांच्या गाठीशी लागेल हा चित्रपट। दुनियादारी सिनेमानंतर अभिनेत्री सई तामणकर सुद्धा तिच्या ग्लॅमरस लुक मध्ये दिसणार आहे। मी याच्यात जया नावाच्या एका संसारी स्त्रीची भूमिका साकारते आणि गिरीश कुलकर्णी जो पोस्टमन आहे या सिनेमात त्याची मी पत्नी झाली। संसार हे विश्व असणारी बाई पुढे जाऊन लेखिका बनते, असा हा प्रवास आहे या स्त्रीचा आणि जया नाव आहे तिचं आणि खूप छान वेगळं कॅरेक्टर आहे आणि मला खूप मजा आली कॅरेक्टर साकारताना। पोस्टमन आणि ग्लॅमरस सई शिवाय दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला लाकूड तोड्याही तितकाच खास आहे। याशिवाय सुबोध भावे, किशोर कदम, विभावरी जोशी, राधिका आपटे यांच्या अभिनयाची जादूही पोस्टकार्ड मधून दिसून येईल। ऐसी मोरी रंगी है शाम, शाम घर आए। तुझी किंमत लागली आहे, तुझी बोली लागली आहे। फेसबुक, व्हॉट्सअप, ईमेलच्या जमान्यात रसिकांना पोस्टकार्ड आणि पोस्टमन कितपत भावतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। सुवर्णा जैन, मी मराठी न्यूज, मुंबई। फोटोग्राफर नंदू धुरंदर यांनी नुकतंच एक सेलिब्रिटी कॅलेंडर लॉन्च केलंय।